नमस्कार. लाईफ ऑफ मराठी मॉम चॅनलमध्ये मी एकता तुमचं स्वागत करत आहे. चला आज आपण बनवूया आमरसपुरी. परातीमध्ये मी 2 वाट्या गव्हाचं पीठ आणि अर्धी वाटी मैदा, चिमूटभर मीठ घेतलेलं आहे. आता हे पीठ मी घट्ट असं मळून घेणार आहे. पुरीचं पीठ हे नेहमीच घट्ट असं मळून घ्यायचं, म्हणजे पुरी तळताना जास्त तेल पीत नाही आणि तेलकट होत नाही. अशा प्रकारे पीठ मळून झाल्यानंतर मी ते 15 मिनिटं रेस्ट करण्यासाठी ठेवून देणार आहे. आता आपण तोपर्यंत आमरसची तयारी करूया. मी आंबे स्वच्छ धुवून अशा प्रकारे कापून घेत आहे आणि नंतर त्यातलं सर्व गर आपण काढून घेणार आहोत. चमच्याच्या सहाय्याने भांड्यामध्ये मी सर्व गर काढून घेत आहे. आंब्यांचं सर्व गर मी अशा प्रकारे भांड्यात काढून घेत आहे. बाठ्यांना लागलेला गर सुद्धा आपण काढून घेणार आहोत आणि त्यानंतर बाठे असे थोड्याशा पाण्यामध्ये मी धुवून घेते आणि हेच पाणी मी आमरस करताना वापरणार आहे. चला आपण झटपट आमरस वाटून घेऊया. मिक्सरच्या भांड्यामध्ये आंब्याचा गर मी घेते. त्यामध्ये थोडीशी वेलची पावडर मी टाकत आहे. तुमच्या गोडीनुसार तुम्ही त्यामध्ये साखर ॲड करू शकता. मी इथे 3 टेबलस्पून साखर ॲड करत आहे. थोडंसं दूध घालून मी ते मिक्सरला फिरवून घेत आहे. अशा प्रकारे आपण मिक्सरला ते बारीक करून रवीच्या सहाय्याने असं घुसळून त्यावर ड्रायफ्रूट सजवून मी ते फ्रीजमध्ये ठेवून देणार आहे. चला आता आपण पुरी करूया. जे आपण पीठ आधीच मळून ठेवलेलं होतं ते थोडंसं असं मळून घेऊन मी त्याचे छोटे छोटे गोळे तयार करणार आहे आणि ते लाटून घेणार आहे. तुम्ही पाहू शकता मी कोणत्याही प्रकारे पीठ किंवा तेलाचा वापर न करता इथे पुरी लाटत आहे आणि पुरी व्यवस्थित लाटलेल्या न चिकटता ते पीठ व्यवस्थित लाटलं जात आहे. पुरण लाटून झाल्यानंतर मी त्यात तळून घेणार आहे. मी गॅसवर एकीकडे तेल गरम करत ठेवलेलं आहे. त्यात आता मी पुऱ्या या अशा तळून घेत आहे. तुम्ही पाहू शकता पुरी सुंदर अशी फुगत आहे आणि ती जास्त तेलकटही होत नाही आहे. सर्वच पुऱ्या आपण अशा प्रकारे तळून घेऊया. आमरस तर आपला आधीच तयार आहे. आपण लगेच आमरस पुरी